नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजने जी आहे मित्रांनो, त्या योजनेचा पर्याय इथे देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय इथे घेण्यात आलेला आहे। त्या संदर्भातील संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो 4 जानेवारी 2024 रोजी इथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। आणि या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे 80करण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेगळा पर्याय जो आहे मित्रांनो, तो इथे मिळणार आहे। आणि संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय 6 महिन्याच्या कालावधीत देणे इथे बंधनकारक जे आहे मित्रांनो ते असणार आहे। जे पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना जी आहे मित्रांनो ती इथे लागू राहणार आहे। पुढे तुम्ही इथे मित्रांनो पाहू शकता, जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन म्हणजेच NPS योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार आहे। आणि जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडलेल्यांपैकी भविष्य निर्वाह निधीचे म्हणजेच GPF खाते उघडण्यात जे आहे मित्रांनो ते इथे येणार आहे। आणि त्यात सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील म्हणजेच NPS यांच्या हिश्श्याची रक्कम जी आहे मित्रांनो ती इथे व्याजासहित जमा जी आहे ती इथे करण्यात येणार आहे। आणि पुढे तुम्ही इथे पाहू शकता, NPS मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात जे आहे मित्रांनो ती इथे येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन देण्याबाबतचा हा जो मंत्रिमंडळ निर्णय जो आहे मित्रांनो तो इथे घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे। तुमच्या मित्रपरिवारातील शासकीय कर्मचारी जे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।